हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींचं सबस्क्रायबरचं असं मेसेज होतं की मॅम, ज्या तुम्ही ज्वेलरी बनवता त्या खूप छान असतात, त्याचं बेसिक सामान कुठे मिळतं आणि कोणत्या रेंजमध्ये मिळतं, म्हणजे बेसिक सामान काय लागतं बनवायला. ओके, तर तोच व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे. इथे तुम्हाला बेसिक आणि मस्ट सामान काय लागतं त्याची इन्फॉर्मेशन मी देत आहे. तर नक्कीच तुम्हाला कळून येईल की जी बेसिक ज्वेलरी बनवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागतं ते काय काय असतं. ओके, तर चला आता आपण बघूया की या ज्वेलरी मेकिंगसाठी काय काय सामान लागतं. तर जसं आता ही तुम्ही नथ बघू शकता बघा. ओके, तर आता आपल्याला ही नथ बनवायची आहे, तर याच्यासाठी आपल्याला बेसिक सामान काय लागेल किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरं जे आहे ज्वेलरी, दुसरे जे नथ्स आहेत त्याच्यासाठी काय काय बेसिक इन्स्ट्रुमेंट लागणार ते आता बघूयात. आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आणि मस्ट आपल्याला जे लागणार आहे ते आहे प्लायर, कटर आणि कैची. ओके, हे जे तीन आहेत हे कंपल्सरी टूल्स आहेत जे आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी लागणार, जी हँडमेड ज्वेलरी असते आपली. ओके, त्यानंतर आपल्याला ज्यावर आपण ज्वेलरी बनवतो, ओके, त्यावर ज्वेलरी बनवतो त्यासाठी आपल्याला लागणार गेज वायर. ओके, जे की वेगळ्या वेगळ्या साईजची असते, पण जर तुम्हाला बेसिक एकच साईजचं घ्यायचं असेल जी सगळ्या ज्वेलरीला होऊन जाईल तर आपल्याला लागतं 18 mm गेज वायर. ओके, जे की तुम्हाला दिसत आहे इथे, ही 18 गेज वायर आहे आणि मोस्टली सगळ्या ज्वेलरीमध्ये हीच बाइंडिंगसाठी यूज केलेली जाते. सहसा आपण हिला कट करून घेत असतो, जे की आपण या हाताने इतकं असं मोजून आपण किंवा आपल्या साईजनुसार आपल्याला किती साईजची नथ बनवायची आहे किंवा अदर ज्वेलरी बनवायची आहे त्याच्यावर डिपेंड असतं की आपण या गेज वायरमधून किती कट करायची. ओके, तर त्यानंतर आहे बाइंडिंगसाठी लागणारं 0.3 mm गेज वायर. ओके, हे पण मस्ट आहे ज्वेलरी मेकिंगसाठी. हे नसणार, प्लायर, कटर, कैची नसणार आणि गेज वायर नसणार तर तुम्ही ज्वेलरी बनवू शकतच नाही. ओके, हे मस्ट आहे. त्याच्यानंतर आहे गोल्डन बीड्स, हे पण मस्ट आहेत. गोल्डन बीड्स लागतात आपल्याला ज्वेलरी बनवण्यासाठी आणि याचे पण वेगवेगळे साईज भेटतात आपल्याला कशामध्ये ज्वेलरी बनवायची आहे, मायक्रोमध्ये की मोठ्या साईजमध्ये. कुणाला स्मॉल साईजमध्ये ज्वेलरी आवडत असते, कुणाला ब्रॉड साईजमध्ये आवडत असते. तर ते डिपेंड करतं की कस्टमरची तुमच्याकडून मागणी कशी आहे, त्यांना कशी आवडते. तर त्याच्यासाठी लागणार हे गोल्डन बीड्स. त्याच्यानंतर आपल्याला लागतं व्हाईट पर्ल बीड्स, याचे पण वेगवेगळे साईज असतात. ओके, या सर्वांची जर तुम्हाला प्राईज रेंज हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी प्राईजच्या रिलेटेड पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन. ओके, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल की आपण बेसिक कितीमध्ये म्हणजे किती इन्व्हेस्ट करून हा बिझनेस स्टार्ट करू शकतो. आणि खरं तर तुम्ही कमीत कमी याच्यामध्ये हा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि घर बसल्या आपण हा बिझनेस करू शकतो. आपल्याला कुठे जायची गरज नाही, आपल्याला स्वतःचं घर सांभाळून, आपलं मुलं सांभाळून, त्यांचं सगळं करून आपण हा बिझनेस करू शकतो. ओके, तर याचे पण वेगवेगळे साईज असतात, ही पण मस्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार क्रिस्टल. ओके, हे क्रिस्टल लागतात आपल्याला. याचे पण वेगवेगळे कलर्स आणि साईज अवेलेबल असतात. आपल्याला चॉईस करायचं असतं की आपल्याला चॉईस कोणती हवी आहे. ओके, ते बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे अँटिक गोल्डन बीड्स पण असतात. हे डिपेंड करतं की तुम्हाला अँटिक आणि ट्रेंडिंग ज्वेलरी बनवायची आहे, कॉस्टली ज्वेलरी जी अट्रॅक्टिव्ह वाटेल तशी बनवायची आहे, तर ही तुम्ही घेऊ शकता. हे थोडं कॉस्टली जातं. तुम्हाला प्राईज वगैरे विचारायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे राईस बीड्स, यांना म्हणतात राईस बीड्स. यांची पण खूप सुंदर ज्वेलरी बनते. डिपेंड करतं तुम्ही राऊंड शेपमध्ये ज्वेलरी बनवत आहात की राईस बीड्समध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागतात कुंदन.
जे की आपण मध्ये स्टोन बघतो ज्वेलरीच्या नथच्या, जे की तुम्ही हे बघू शकत आहे, दिसत आहे तुम्हाला. ओके, तर त्याच्यासाठी लागतात आपल्याला हे कुंदन, जे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये मिळतात. तर हे आहे सगळं तुम्हाला लागणारं बेसिक सामान. एवढं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, सफिशियंट आहे आधी ज्वेलरी प्रॅक्टिससाठी, ज्वेलरी शिकण्यासाठी. जर तुम्हाला हा सामान कुठे मिळतो याची इन्फॉर्मेशन हवी असेल, किती रेंजमध्ये मिळतं, किती इन्व्हेस्ट करावं लागेल विचारायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी पुन्हा एकदा प्राईसच्या रिलेटेड आणि कुठे मिळते याच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येईन. तर कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुम्हाला वाटत असेल घर बसल्या बिझनेस करावं तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्ही घर बसल्या अर्निंग कशी करू शकणार याच्याबद्दल व्हिडिओ घेऊन येईन. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.